आजच्या व्हिडिओची सुरुवात तुम्हाला डायरेक्ट स्वयंपाक करताना दिसत असेल। माझ्याकडे येणार आहे पाहुणे। कालच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही, मी शॉपिंगसाठी गेलेले होते। स्पेशल असे पाहुणे येणार आहे, त्यांच्यासाठीच इथे माझा स्वयंपाक सुरू आहे। इथे आंबट तिखट असं वरण बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे डाळबट्टीचा बेत आहे। तर माझ्याकडे कोण येणार आहे हे तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल। इकडे मस्त अशा कुरकुरीत बट्ट्या पण करून घेतलेला, सगळा स्वयंपाक झालेला। घरातली अगोदर सगळीच कामं आवरून घेतली आणि त्यानंतर मग इकडे मी स्वयंपाकाला लागलेले होते। तर कियांसाठी फोडणीचं वरण पण बनवून घेतलं आणि एकीकडे भात पण शिजायला टाकलेला। आता स्वयंपाकाची सगळी कामं माझी बनवून झालेली होती। आता बाकीची कामं आवरायची होती, म्हणजे पाहुणे येणार म्हटल्यावर घर पण व्यवस्थित दिसलं पाहिजे, त्यासाठी सगळ्या गोष्टी नीटनेटक्या ठेवणं सुरू होत्या। आणि कियांला आलेला लाड, मग मी काय करते आणि तो मला जवळ घे असा करतोय। तर काय आहे ना, माझं गव्हाचं पीठ संपलेलं होतं। आता एक्स्ट्रा अगोदरच आणून ठेवलेलं होतं, तेच डब्यामध्ये भरून ठेवा म्हणलं, ते गोणी असं चांगलं वाटत नाही, त्यासाठी ते भरून ठेवलं। आणि त्यानंतर आज बुद्ध पौर्णिमा पण होती, त्यासाठी मला इथे देवाला ताट दाखवायचं होतं। तर जे जे बनवलेलं होतं ते सगळं घेतलं। खीर काय मी आज बनवलेली नव्हती, कारण दूध आणायचं माझ्या म्हणजे जाणंच झालं नाही, त्याच्यासाठी मी काय बनवली नाही। म्हणलं जाऊ द्या, जे केलेलं आहे तेच ठेवून देऊया। तर इथे छान असं देवाला नैवेद्य दाखवला। आमच्यामध्ये ना कुठलाही कार्यक्रम असला की त्याच्यामध्ये खीर ही आवर्जून केलीच जाते, पण मी काय बाहेर जाऊन दूध घेऊन आलेले नाही। म्हणलं जाऊ द्या, आता ह्यावेळेस नाही होत आपल्याकडनं तर जाऊ द्या, कारण ते पाहुणे माझ्याकडे सकाळीच येणार होते आणि त्यांचं जेवणाची व्यवस्था मला करायची होती। यासाठी माझी सगळी गडबड चालू होती आणि ते पहिल्यांदाच येणार होते। ते इकडे आळंदीला लग्नासाठी जाणार होते, त्या अगोदर माझ्याकडे जेवण वगैरे करून फ्रेश होऊन तिकडे जाणार होते। त्यासाठी मग म्हणलं ते येणे अगोदर आपलं सगळं रेडी झालेलं पाहिजे, त्यासाठी माझी सगळी गडबड चालू होती। मी इथे पाया पडून घेतले आणि कियांनी पण लगेचच वंदन केलं। मी त्याला आत्तापासून सवयी लावते। आणि सगळं आवरून झाल्यानंतर ना मग माझं इकडे रांगोळी काढणं चालू होतं आणि सगळं झालं आणि पाहुणे पण आले। तर मंडळी, सकाळपासून माझी नुसतं धावपळ चालू आहे आणि कशासाठी माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला समजतच असेल की मी किती खुश आहे। मी म्हणत होते ना, स्पेशल गेस्ट येणार आहे, स्पेशल गेस्ट, तर ते कोण आहे आणि काय आता तुम्हाला कळेलच। तर ते येतच आहे आणि चला आपण तोपर्यंत चहा ठेवूया त्यांच्यासाठी। सकाळपासून नुसतं गडबड सुरू होती माझ्या मागे की आत्ता येतील, नंतर येतील, आणि आले कधी हे सगळे संध्याकाळी 7:45 वाजता। एवढ्या निवांतमध्ये सगळं केलं असतं, पण नुसतं गडबड झालेली। आले ते, मग मी त्यांना घेण्यासाठी खाली गेलेले आणि इकडे चहा ठेवला होता। ऑफिसमधनं येतानाच दूध घेऊन आले होते। तर ही आहे माझी ताई आणि तिच्या सासू, पूर्ण फॅमिली आले होते, कारण ते आले होते आळंदीला लग्नासाठी। त्यांना येतानाच गावाकडनं एवढा उशीर झाला ना, 3 वाजले, त्यांच्या हाती लग्न पण लागलं नाही। त्या बिचाऱ्यांची पण एवढी फजिती झाली ना, मग सगळ्यांसाठी छान असा चहा केला आणि इकडे गप्पा मारत मारत आमचं चहा पिणं चालू होतं। त्यांच्यासोबत चहा पिता पिता थोड्याफार गप्पा मारल्या। आता स्वयंपाक केलेला होता तर त्यांना जेवायला बसवलं, कारण ते तर लग्नामध्ये जेवण करून आलेले होते। पण आता मी सकाळपासून एवढे गडबड करून तयार केलेला स्वयंपाक आता त्यांना बळजबरी खाऊच घालायचा होता। आणि मग सगळ्यांसाठी जेवणाची ताटं वाढली आणि सगळे असे लेकरं केयांसोबत एवढी मस्ती करत होते ना की विचारायलाच नको। आणि केयांना तर माहितीच आहे ना, लेकरं असले की बघायचंच काम नाही। हा माझ्या ताईचा मुलगा आहे आणि केयांना लेकरं असले की एवढा मज्जा करतो ना। मग इकडे हे जेवण करत होते आणि इकडे ह्यांचा धिंगाणा चालू होता। आणि मग मी ताईच्या सासू त्यांना पण जेवायला वाढून दिलं, कारण त्यांना लगेच रिटर्न जायचं होतं। जेवण केल्यानंतर थोडं पचायला तरी पाहिजे ना, यासाठी म्हणलं थोडंसं निवांतामध्ये जेवण करून घ्या। जेवण झालं, झोपल्या होत्या मम्मी एक दिवस राह ना, राहा साडी ते काय करायची बघा झालं। कशाला ग पाणी बघितलंच असेल, त्या एवढ्या निवांतमध्ये झोपल्या होत्या ना, त्यांना माझं घर एवढं आवडलं ना, नुसतं कौतुक करणं चालू होतं। एवढं छान घर ठेवते, एवढं व्यवस्थित, आणि तुला दिवसभर जात असेल कामात, असं त्यांचं चालू होतं। खूप खुश झाले त्याचे हे सगळं बघून। त्यांना साडी नेसवली, ताईला पण नेसवली आणि त्यानंतर त्यांची निघण्याची तयारी झाली। खूप जास्त वेळ थांबले पण नाही, 9:45ला तर लगेचच निघाले पण होते रिटर्न जाण्यासाठी। आता इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होता, आमच्या दोघींनी लावला आणि कियान लगेच मला पण लाव। लहान लेकरं असले ना, त्यांचं असंच
असंच असतं, दुसरे काही करत असले की त्यांना पण तसं करायचंच असतं. आता थोडा वेळ थांबून असं वाटलं होतं, पण एवढ्या गडबडीमध्ये आले आणि एवढ्या गडबडीमध्ये चालले आणि ते निघत असताना कियान त्यांच्या एवढं मागं लागला ना, खूपच जास्त एवढा रडायला लागला तो. असंच करून तो ऐकत नव्हता, त्याला पण त्यांच्यासोबत गाडीत बसून जायचं होतं, मग त्याचं रडू काही कंट्रोलच होत नव्हतं. बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय. तर बहिणीकडे येणार म्हणल्यावर रिकाम्या हाताने कसं येणार. ताई माझ्यासाठी भरपूर अशा गोष्टी घेऊन आलेली होती. हे तिच्या शेतातले आंबे पाडायला लागलेले, अशी गोणी भरूनच घेऊन आलेली ती. मग काहीतरी पिकू घालायचं कसं यासाठी कार्टन बॉक्स घेतला आणि त्याच्यामध्ये आहोंनी सगळे आंबे टाकून दिले आणि अशा प्रकारे त्यांनी व्यवस्थित ठेवून दिले. त्याच बरोबर तिने हरभरे आणले आहेत, केयांसाठी चॉकलेटचा बॉक्स, भरपूर अशा गोष्टी घेऊन आलेली आहेत. आता बहिणीचं प्रेम कसं असतं माहितीच आहे ना. आणि ती माझ्यासाठी दूध पण घेऊन आलेली होती, पण तिला यायलाच एवढा उशीर झाला आणि गरमी तर किती पडते ना, तर ते दूध पण फुटून गेलेलं. मग त्या दुधाचंच ना पनीर करून घ्यायचं ठरवलं आणि पनीर पण करून घेतलेलं. मग तेच गाण्याचं काम